नमस्कार रसिक श्रोते हो. सर्वप्रथम आदित्य रसिक वाचक कट्ट्यातर्फे आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आजचा दिवस आहे पुरुषोत्तम दिवस, अर्थात आज आहे आपले लाडके लेखक, विनोदाचे बादशाह पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांची 108वी जयंती. नाट्यक्षेत्र, साहित्य, रंगभूमी, चित्रपट, अभिनय या सर्व क्षेत्रात ज्यांनी स्वैर संचार केला आणि आपल्या विनोदबुद्धीने सर्वांना हसवत ठेवले त्यांचे स्मरण करणे अपरिहार्यच आहे. आनंदयात्री हा मनाला आनंदाची यात्रा घडविणारा कार्यक्रम आज आपल्यापुढे सादर होणार आहे. ह्या रंगारंग कार्यक्रमाने चला तर मग आता आपण सर्वजण पुलकित होऊया. आदित्य रसिकतर्फे सादर करीत आहोत आनंदयात्री. सादर करते विश्वेश जिरगाळे आणि कलाकार. कार्यक्रम सुरू करण्याआधी मी थोडं कार्यक्रमाचं स्वरूप सांगतो. पु ल देशपांड्यांना भेटण्याचा मला 2 ते 3 वेळा अनुभव आलेला होता. मी त्याकरता स्वतःला भाग्यवान समजतो. आता ती जागा आणि वेळ कदाचित योग्य नव्हती. मी त्यावेळेला 6वी-7वीमध्ये होतो. पु ल देशपांडे ॲडमिट होते. सुनीताबाई त्यावेळेला अगदी म्हणजे शेवटचं असं हे नाही, परंतु त्यांना जेव्हा अल्झायमरचा त्रास चालू झाला होता तेव्हा ते जोशी हॉस्पिटलला ॲडमिट होते. माझ्याही मावशीचे मिस्टर, ज्यांना मी मांसाहारी म्हणतो, म्हणजे मावशीचे हरी म्हणून मांसाहारी, तर तेही तिथे ॲडमिट होते. तर तसं मी मावशीच्या मिस्टरांच्या फारसं कधी प्रेमात नव्हतो, पण त्यावेळी पु ल देशपांडे त्याच मजल्यावरच्या एका खोलीत ॲडमिट आहेत म्हणून अगदी ब्रेकफास्टपासून डिनरपर्यंतचे सगळे डबे पोचवायचं काम मी करायचो आणि त्यांच्या रूमच्या बाहेर येरझारा घालायचो. एकदा सुनीताबाईंनी मला आत बोलावून घेतलं. तेव्हा मी त्यांची पुस्तकावर सही घेतली. त्यांनी काही 4 शब्द बोलले वगैरे वगैरे असं सगळं झालं. तर हा एक माझ्या आठवणीतला छोटासा दुवा घेऊन त्याच्याभोवती मी हा कार्यक्रम गुंफलेला आहे. याच्यापुढं ह्या कार्यक्रमामध्ये पु ल देशपांड्यांची क्षमा मागून मी त्यांच्या भूमिकेत शिरणार आहे. त्याचबरोबर माझी सहचारिणी पु ल देशपांड्यांची सहचारिणी म्हणून सुनीताबाईंच्या भूमिकेत शिरणार आहे आणि बाकी सगळे कलाकार त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका साकारतीलच. या कार्यक्रमाचं स्वरूप त्यांच्या विविध गुणांचे दर्शन करून देणे असं खरं तर नाही आहे, कारण आपण सगळेच त्यांच्या सगळ्या साहित्याचे वाचक आहोत. आपण अनेक वर्ष ते वाचलेलं आहे. सगळ्यांना सगळं माहिती आहे. त्यामुळे नवीन काही सांगण्याचा आमचा प्रयत्न नाही. आमचा प्रयत्न हा फक्त त्यांना एक मानवंदना देणे हा आहे. तर आता इथनं पुढं मी पु ल देशपांड्यांच्या भूमिकेत शिरणार आहे. धन्यवाद. मला खरं तर कुठल्याही कार्यक्रमाला जायचं म्हणजे हल्ली भीती वाटायला लागते. विशेष करून तिथं होणाऱ्या भरघोस स्वागताची मला भीती वाटते. असाच पूर्वी मी एका कार्यक्रमात एका गावाला गेलो होतो. त्यांचा वार्षिकोत्सव होता आणि तिथं त्यांनी जे काय माझं भरघोस स्वागत केलं,
बोलता की गुरुजी? अहो बोलता की गुरुजी? आलं चला. आलं का? हो आलं चला. आलं. माझ्या समस्त खोपरगाव ग्रामस्थ बंधू भगिनींनो आणि माझ्या परमप्रिय विद्यार्थी मित्रांनो, गप बसतो का फोडू थोबाड? असो, समस्त खोपरगाव ग्रामस्थ बंधू भगिनींनो आणि माझ्या परमप्रिय विद्यार्थी मित्रांनो, आता गप बसाल का मराल? हा? असो, तर आज आपल्या ग्रामाच्या जनतेच्या आयुष्यातील परम भाग्याचा दिवस उजाडलेला आहे. तुकाराम महाराजांनी म्हटलेलेच आहे, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी. चुप! दसरा. तर आज आपल्याला जे अध्यक्ष लाभलेले त्यांचे चरण कमळ आपल्या गावाला लागले ते म्हणजे आपलं परम भाग्यच म्हटलं पाहिजे. पूर्व पुण्य जब्बर असल्याशिवाय हे होत नाही. आपल्या अध्यक्षांबद्दल मी काहीतरी सांगणं म्हणजे सूर्यानं काजव्यासमोर चमकण्यासारखे आहे. तरी पण अध्यक्षांना ही आजची खुर्ची मिळवण्यासाठी अपरंपार आणि परिश्रम आणि कष्ट आणि करावे आणि लागले आणि आहेत. तुकाराम महाराजांनी म्हटलेलेच आहे, यत्न तो देव जाणावा. रामदास स्वामी म्हणतात, असाध्य ते साध्य करुनी सायास करिता अभ्यास तुका म्हणे. आपले आजचे अध्यक्ष बाहेर घालव रे त्याला. नाही असो, बारकुत्या लई दंगा करून राहिलाय, मग आजपासून बघून राहिलो. तर आज आपला भारत देश प्रगतीच्या उच्च पथावर जात आहे. 4थ्या पंचवार्षिक योजनेत कोंबड्यांची पैदास असो, कोरडवाहू शेती, अल्प बचत, पाटबंधारे आणि कुटुंब नियोजनाची पैदास असो, या सगळ्या योजनांमुळे आपला भारत देश प्रगतीच्या उच्च पथावर जात आहे. कारण आपल्या भारत देशात उज्ज्वल परंपरा आहे. आपल्या भारत देशात प्रभू श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, आपल्या स्कूल बोर्डाचे चेअरमन मेहरबान तात्याबाबाजी खापरे. चेअरमन तुमचं नाव घेतलं बरं का. एसाजी कंक, बाजी पासलकर, बाजी प्रभू देशपांडे आणि झालंच तर हे निस्तेज देशपांडे, हे पण त्या थोर परंपरेतील आहेत बरं का. त्यांनी फार उदार ग्रंथ रचना केलेल्या आहेत, पण त्याबद्दल सांगून मी आपला कालविपर्यास करू इच्छित नाही. तुकाराम महाराजांनी म्हटलेलेच आहे, स्तुती करावी परमेश्वराची, स्तुती करावी परमेश्वराची, करू नये व्यर्थ ती वानराची. तर अध्यक्षांचा एवढा परिचय करून देऊन मी आपलं आणि 2 मिनिटाचं आणि भाषण आणि संपवतो आणि आहे. कुठे तू उद्या शाळेत येते, तुला दाखवतो मी काय.
प्रकाश किंवा तिमिर असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, वाट दिसो अथवा न दिसू दे, गाठ पुढे मज जाणे जाणे, माझे जीवन गाणे गाणे. माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे. आ आ आ माझे जीवन. कधी ऐकतो गीत झऱ्यातून, कधी ऐकतो गीत झऱ्यातून, कधी ऐकतो गीत झऱ्यातून, वंशवनाच्या कधी मनातून, वंशवनाच्या कधी मनातून, कधी वाऱ्यातून, कधी ताऱ्यातून, झुळझुळतात तराणे तराणे, माझे जीवन गाणे गाणे. माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे जीवन गाणे जीवन गाणे. भाई, आपले भाग्य रे, अशी गुणी मंडळी सतत आपल्या आजूबाजूला. किती सुंदर गायलंय हे गाणं. कुणाचं असेल रे हे स्वगत? पाडगावकरांचं, बुवांचं की तुझं? आत्ता या क्षणी तरी वाटतंय तुझंच. हो हो, अगदी 100% माझंच. त्या पाडगावकरांनी माझ्याच मनात डोकावून कागदावर उतरवून घेतलंय बघ सगळं. अगं दत्तगुरूसारखे 21 गुरु केले या जितेंद्रने. सगळेजण त्याला बुवा वगैरे म्हणतात. मीही मजेने कधीतरी त्याला बुवा अशी हाक मारतो. बुवांनी सगळ्या घराण्यांचा अभ्यास केला. मिंड, मुरकी, तान अशा प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास केला. प्रचंड मेहनत आणि अशा रियाजाने कमावलेल्या आवाजाने जेव्हा तुम्ही दिलेल्या चालीचं झालेलं दिसतं त्यावेळेला किती बरं वाटतं. तुझी ती रेडिओवरची संगीतिका भिल्लण मला फार आवडली होती. पाडगावकर, बुवा, किशोरी, काय सुंदर मेळा जमला होता. ह्या लोकांनी मला खूप काही दिलं. खरं तर संगीत हे माझं पहिलं प्रेम, पण गळ्यातला सा काही फारसा फुलला नाही. पण माझ्या आजूबाजूला ही सुरेल मंडळी सतत असल्याने मला त्याचं कधीच वाईट वाटलं नाही. अर्थात रेडिओत नसतो तर हे असं चौफेर मी काहीच करू शकलो नसतो. म्हणजे नाटक, संगीत, दिग्दर्शन, स्वररचना या सगळ्या गोष्टी मी रेडिओमुळे करू शकलो. खरं आहे. बरं भाई, गेले 2 दिवस मी बघते आपल्या रूमच्या बाहेर एक छोटा मुलगा येरझाऱ्या घालतोय रे. मध्येच कोणी आले किंवा तू काही बोलायला लागलास की आत डोकावून बघतो. चाहता असेल रे तुझा, बोलव का आत? अगं त्याचं पण असेल कोणीतरी आजारी इथं. कशाला उगाच? तोच आहे का गं तो? हो हो, तोच आहे. बाळा, नाव काय तुझं? मी विश्वेश जिरगाळे, 6वीत शिकतो. भावे स्कूलमध्ये आहे. ते माझे मावशीचे मिस्टर इकडे ॲडमिट आहेत ना, त्यांना बघायला आलो होतो. मी तुमचा चाहता आहे. अरे हो हो हो, मी कुठं तुला इतकी सगळी माहिती विचारली. मी ऐकलं तुम्ही काय बोलत होता ते. अच्छा, ते काय मागे काय लपवतोस? सई. अरे वा, बघू. अच्छा, काय नाव म्हटलास? विश्वेश जिरगाळे.
पुस्तकाच्या अवस्थेवरनं असं दिसतंय की हे तू वाचलंयस नक्कीच. मी बरीच पुस्तकं वाचली आहेत, पण हे माझे सगळ्यात आवडते. बाकीच्या लेखकांचं पण चांगलंच मुलं लिहिलेलं वाचत जा जरा. हो, नक्की वाचेन. गटणे. आपण स्वाक्षरी दिलीत तर मी अजन्म उपकृत होईन. सखाराम गटण्याच्या तोंडून हे वाक्य ऐकताना त्याच्या तोंडात दातांऐवजी छापखान्याचे खिळे बसवले आहेत असं मला वाटलं. हा मुलगा विलक्षण छापील बोलतो, पण भाषेचा तो छापीलपणा कमालीचा खरा वाटतो. मी त्याची वही उघडून माझ्या जीवनविषयक सूत्राखाली निमूटपणे सही केली. त्यानंतरचा सखाराम गटण्याच्या नमस्काराने माझ्या पोटात अक्षरशः कालवल्यासारखे झाले. 7:30 पछाडलेली माणसे शनीचा काटा काढणाऱ्या मारुतीला देखील इतका करुण आणि भाविक नमस्कार करीत नसतील. माझ्या आयुष्यात मी इतका कधीही ओशाळलो नव्हतो. सखाराम गटणे हा प्रकार त्या दिवशी माझ्या आयुष्याच्या खातेवहीत नोंदला गेला. ह्या घटनेला आता खूप वर्षे झाली. सखाराम गटणे त्यानंतर माझ्या घरी येऊ लागला. प्रथम आला तो दसऱ्याच्या दिवशी सोने वाटायला. माझे काही मित्र घरी आले होते. त्यातल्या एकानेही मी लिहिलेली एकही ओळ वाचलेली नाही आणि यापुढेही ते वाचणार नाहीत. त्यामुळे मैत्री अबाधित आहे. रमी, फालतू गप्पा, जागरणे करण्याची अमर्याद ताकद असल्या भक्कम पायावरती उभी आहे. साहित्यिक मंडळीत माझा एकूण राबता कमीच, त्यामुळे एकटा दुकटा असलो तर ह्या साहित्यविषयक गोष्टी मी सहन करू शकतो. पण माझ्या या खास मित्रांच्या अड्ड्यात मला माझा वाचकच काय, पण प्रकाशक देखील नको वाटतं. सखाराम गटणे आत आला आणि त्याने अत्यंत आदराने माझ्या पायाला हात लावून नमस्कार करून मला दसऱ्याचे सोने दिले. माझे वाह्यात मित्र हे दृश्य पाहत होते. आपण मला कदाचित ओळखलं नसेल. वा वा, ओळखले की, मागे एकदा होता व्याख्यानाला तुम्ही. हे सूर्यानं काजव्याचं स्मरण ठेवण्यासारखं आहे. गटण्याने सरावाप्रमाणे एक लेखी वाक्य टाकलेच. आता या मुलाला काय करावे ते कळेना. बरे, मुद्दाम सोने त्याला घरी तरी आलेला. त्याला कपभर चहा द्यायला पाहिजे होता. गटण्याच्या चेहऱ्यावरच्या भक्तिभावानं मी हैराण झालो होतो. मला आपल्याला काही प्रश्न विचारायचे होते. आपण पुन्हा केव्हा तरी भेटूया, चालेल का? केव्हा येऊ? आपल्या प्रतिभा साधनेच्या वेळा सोडून कोणतीही वेळ सांगा. मला त्याला ओरडून सांगावेसे वाटले, मुला, अरे माणसासारखा बोल की रे. तुझ्या जिभेला हे छापील वळण कुठल्या गाढवानं आणलं? प्रतिभा साधनेची कसली डोंबलाची वेळ. पण ह्यातले काहीही मी म्हणले नाही. गटण्याच्या डोळ्यात 56 सशांची व्याकुलता साठली होती. बोलताना त्याचे डोळे असे काही होत, त्याच्या कपाळावरच्या आणि गळावरच्या शिरा अशा काही विचित्रपणे ताणल्या जात की असल्या आविर्भावात त्या मुलाने एखाद्याला शिव्या दिल्या तरी देखील त्या घेणाऱ्या या देणाऱ्याची दया आली असते. इथे तर त्याच्या जिभेवर सरस्वतीने मराठी भाषेचा क्लास घेतला होता. हे पहा, पुढल्या आठवड्यात एखाद्या संध्याकाळी या. निश्चित वार सांगू शकाल का आपण? नाही सांगितलं तरी चालेल, मी रोज येत जाईन. प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे असं कुडचेडकरांनी म्हणलंच आहे. कुणी? स. त. कुडचेडकर, केतकी पिवळी पडलीचे ख्यातनाम लेखक. असं कुडचेडकर नावाचा मराठीत कोणी साहित्यक आहे याचा मला पत्ताही नव्हता. आणि गटण्याला त्याच्या केतकी पिवळी पडली, आता हे नाटक होते, कादंबरी होते की आणखी काय देव जाणे, पुस्तकात वाक्ये पाठ होतील. ह्या गटण्याची केस अगदीच हाताबाहेर गेली होती. गटणे त्यानंतर असाच सणासुदीला येत गेला. संक्रांताची कार्डे, दिवाळीचे अभिष्ट चिंतन, नववर्षाच्या शुभेच्छा वगैरे न चुकता पाठवीत असे. माझे कुठेही काही लिहून आले की आपल्या सुंदर अक्षरात ते वाचल्याचे कळवीत असे. अधूनमधून भेटतही असे. त्यानंतर एका संध्याकाळी सखाराम गटणे घरी आला. नेहमीप्रमाणे नाकासमोर टोपी, हातात पिशवी असे त्याचे ते हाडकोळे आणि डोळ्यावर घालीन लोटांगण असा भाव असलेले ध्यान घेऊन दारात उभे राहिले. या, मी त्याला आत बोलवलं. आपल्या साधनेत व्यत्यय तर नाही ना आणला?
अहो साधना कसली, आराम करीत पडलो होतो. चिंतन वगैरे चाललं होतं का? छे हो, चिंतन बिंतन काही नाही. हां, काय चहा घेणार? नको, मी चहा घेत नाही. उत्तेजक पेयांपासून मी पहिल्यापासून अलिप्त आहे. या मुलाच्या मेंदूत पाण्याचे फवारे सोडून त्यातून ही सारी साहित्यिक शब्दांची जळमटे धुवून काढता येतील का, अशा विचारात मी पडलो. अहो, चहा हे उत्तेजक पेय आहे म्हणून कुणी सांगितलं? उन्नती मासिकाच्या विजयादशमी अंकात चोखुरे गुरुजींचा लेख आहे. जीवनोन्नतीचे 6 सोपान. जीवनोन्नतीचे 6 सोपान हे शब्द गटण्याच्या वेड्यावाकड्या दातातून, पोरांच्या चड्ड्यांतून खिसे उलट केल्यावर गोट्या पडाव्यात तसे पडले. माझं ऐकाल का गटणे? असे लेख नका वाचत जाऊ हो. मी आपलं ह्याच बाबतीत योग्य मार्गदर्शन घ्यावं म्हणून आलो होतो. कसलं मार्गदर्शन? मला माझा व्यासंग वाढवायचा आहे. योग्य व्यासंगाशिवाय व्यक्तिमत्वाला पैलू पडत नाही. कुठल्या गाढवानं सांगितलं हे तुम्हाला? गटणे दचकला. त्याच्या असंख्य गुरुजींपैकी कुठल्या तरी गुरुजींच्या पंचाला मी नकळत हात घातला होता. गटणे गप्प उभा होता. त्याच्या त्या केविलवाण्या डोळ्यात फक्त आसवे जमावायची राहिली होती. मलाही माझ्या उद्गारांचा राग आला होता, पण त्या गटण्याचे एक एक वाक्य माझा अंत पाहत होते. ह्या मुलाला आता नीट बिघडवायचा कसा, ह्या विचारात मी पडलो. हे बघा, प्यास थोडा चहा. यापूर्वी कधी प्यायला होतात ना? हो, पूर्वी पीत होतं. एखाद्या महान पातकाची कबुली द्यावी तसा चेहरा करून गटणे म्हणाला. माझ्या आदेशानुसार तो चहा प्यायला. त्याच्या अनेक गुरुजींपैकी मीही एक होतो. चहा पिताना त्याच्या चेहऱ्याकडे पाहत नव्हते हो. सर्कशीत वाघाच्या ताटात शेळ्या जेवायला लावतात त्यावेळी शेळीचा चेहरा कदाचित असा होत असेल. बाकी गटण्यात आणि शेळीत काहीतरी साम्य होतेच. शेळी झाडाची पाने खाते, हा पुस्तकांची पाने खात होता. त्याला मी जी जी काही आठवतील ती पुस्तके लिहून त्याची यादी दिली. ती यादी वाचताना त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण कृतज्ञतेचा भाव दडला होता. काहीतरी 20 पुस्तकांची नावे असतील. ही मी वाचली आहेत सगळी. मी खुर्चीवरून कोलवण्याच्या बेतात आलो होतो. हो, पण पुन्हा एकदा वाचून काढेन. छे, पुन्हा कशाला वाचताय? वास्तविक मला त्याला सांगायचे होते की मित्रा, आणखी 5 वर्षे रोजचं वर्तमानपत्र देखील वाचू नकोस. भस्म्या नावाचा एक रोग असतो असं म्हणतात. त्यात माणसाला म्हणे खाय सुटते आणि खाल्ले की भस्म अशी रोगाची अवस्था होते. गटण्याला असल्याच पुस्तकांचा भस्म्या रोग झाला असावा. ह्या मुलाला काय करावे मला कळेना. शेवटी मी माझे कपाट उघडले. त्यातली पुस्तके पाहिल्यावर खेळण्यांच्या दुकानात गेल्यावर पोरांचे चेहरे होतात तसा त्याचा चेहरा झाला. यातली वाटेल ती पुस्तकं घेऊन जा. वत्सा, तुझं प्रत कल्याण असो, त्या चालीवर मी त्याला सांगितलं. असा व्यासंग करायची इच्छा आहे माझी. गटण्याच्या उद्गारांनी मला भयंकर शरमण्यासारखे झाले. त्या पुस्तकातल्या निम्म्याहून अधिक पुस्तकांची मी पानेही फाडली नव्हती. आपल्या थैलीत पुस्तके भरून घेऊन गटणे गेला आणि मी सुटकेचा निश्वास टाकला.
स्वप्नासममज झाले जीवन, स्वप्नही निरस सखी तुझ्या विण, स्वप्नही निरस सखी तुझ्या विण. अर्ध्या रात्री शोधित आलो, तुझे प्रियतमे दाढी कोणी छेडिले सूर न चलवी गायका, तूच चढविला तार स्वर हा, तूच तोडही तारी कोणी छेडिली तारी कोणी छेडिली जागृत मी का आहे स्वप्नी, श्रवणी पडे पण दिसेन नयनी, स्वप्नातच का मजसी बोलले माझे राजकुमार, ही कुणी छेडिली तार. गुळाचा गणपती माडगुळकरांचे शब्द आशा आणि वसंताने बहार आणली बघ ह्या गाण्यात. कवितेत केदारचा उल्लेख असल्यामुळे माडगुळकरांनी हट्ट केला की चालही केदारमध्येच बांधायची. गुळाच्या गणपतीची गाणी जितकी माझी तितकीच ह्या सगळ्यांची. अगं पैसे कमी पडत होते म्हणून वसंताने तर ह्या गाण्यामध्ये ऑर्गनही वाजवला. तुम्हा लोकांची ही एक मजा असते बघ. आम्हा लोकांची म्हणजे? तुम्हा लोकांची म्हणजे तुमच्यासारख्यांची, ज्यांना एकाच वेळेला खूप गोष्टी करता येत असतात. म्हणजे गायन, वादन, नाटक, सिनेमा, रेडिओ, टेलिव्हिजन, लेखन वगैरे वगैरे. हां, म्हणजे एक ना धड भाराभर चिंता करणाऱ्यांची. आता तू त्याला काहीही म्हण, पण एकेकाळी जेव्हा हे सगळं एकत्र चालू होतं तेव्हा कितीतरी लोकांची दाद, कौतुक, मान सन्मान, लोकप्रियता. थांब 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 मान सन्मान म्हणतेस का तू? मान सन्मान आणि लोकप्रियता म्हटलं की अजूनही माझ्या अंगावर काटा येतो. तुला आठवत आहे का, एकदा आपल्या पुण्याच्या घरात पहाटे 6 वाजता बेल वाजवून एक म्हातारे गृहस्थ आले. काय हो, ते देशपांडे इथंच राहतात का? म्हटलं कुठले देशपांडे? बाजीप्रभू देशपांडे वगैरेंमधले आम्ही नाही. ते म्हटले नाही, ते नाटका फिटकातले देशपांडे इथंच राहतात का? म्हटलं फिटकातले माहिती नाही, नाटकातला देशपांडे मीच. त्यांच्याबरोबर त्यांचा एक 18-20 वर्षाचा मुलगा होता. त्याला नाटकात घ्या म्हणायला लागले. म्हटलं घेऊ की, काय येतं ह्याला, अभिनय, गाणं, काय करतो तुमचा मुलगा? अभिनय कशाशी खातात हे देखील त्याला माहिती नाही, आणि गाणं म्हणजे म्हशीच्या रेकण्यापेक्षा वाईट. अहो मग काय येतं ह्याला? काही येत नाही, नालायक आहे, म्हणून तर नाटकात घ्या म्हणतोय. हे असे आमचे मानसन्मान. ते म्हणजे मुलाचे सेल्समन. बापरे, सेल्समन ह्या जमातीबद्दल तर मला विलक्षण भीती आहे. अगं लोकप्रियतेचे फायदे बरेच आहेत, पण त्याबरोबर तोटे पण खूप आहेत. आणि हे सेल्समन तर माझ्या 5वीला पुजलेत. एकदा मी एका सेल्समनला धरून विचारलं होतं की काय रे, तुमच्या कॉलेजच्या फायनल इयरला पु ल देशपांडेंना जाऊन तुमची वस्तू विका, असं प्रोजेक्ट मिळतं का तुम्हाला? नमस्कार नमस्कार नमस्कार. ओळखलं का? अजिबात नाही. अहो मी गोपाराव. अरे ओळखलं नाही? अजिबात नाही. अहो 2 वर्षापूर्वी बघा पुण्याला वसंत व्याख्यान मला झाली होती. त्यात तुमचं व्याख्यान झालं होतं. हो हो. हं? तेव्हा काय 1000-1200 प्रेक्षक खुश झाले होते नुसते. श्रोते 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 बरोबर आहे. हां मी होतो ना तिथे. टिळक रोडवर बघा असं गॅलरीमध्ये मागच्या बाजूला कोपऱ्यात डावीकडनं तिसरा उभं होतो. हो हो, आठवलं आठवलं. टिळक रोडवर असे गॅलरीत अंधारात कठड्याला रेलून तुम्ही उभे होतात. मी म्हणायला सुद्धा होतो अहो पडाल. नाही बरोबर आहे, अगदी बरोबर. एक काम होतं जरा. काय? हो म्हणजे तुमचं व्याख्यान ठरवलं होतं का? मला न विचारता? नाव सुद्धा छापलंय.
व्याख्या त्याच्या आकारमानानुसार तुम्ही टाईप निवडता वाटतं. अहो, जा टाईप तुमचा खास ठाकलाय तुमचं नाव. दिसलं मला. हां तर 4 तारीख नक्की. नाही मला अजिबात नाही. अरे काय तुम्ही असं कसं चालेल. घरी वगैरे मी काय येणार नाही. आता काय आहे की कोण तुमचे होते साहित्यिक कोण. आजकाल काय म्हणा गल्ली बोळात पानवाल्यांसारखे साहित्यिक झालेले आहेत. काय ते चावायची पानं विकतात, हे वाचायची विकतात. ते चावायची, हे वाचायची. चावा वाचा, चावा वाचा. काय हो? तुम्ही दुसऱ्याच्या विरोधाला हसत नाही वाटतं. हे बघा मला व्याख्यानाला वगैरे अजिबात वेळ नाही आहे. अहो तुम्ही लाख म्हणाल वेळ नाही, पण आम्ही तुम्हाला नेणारच. तुम्ही आधी एक तर ते हालायचं थांबा आणि घरी येऊन भेटा. आपण घरी बोलू. नाही घरी नको, घरी नको. ते चहा पाण्याचं असेल ना ते इथे सांगा ना. कोण ते मॅनेजर मगाशी. शिंदे एक कप चहा. एक कप चहा. साखर कमी. मी येतो व्याख्यानाला. ते कसं आपण 6:30ला व्याख्यान सुरू करू. 6 वाजता आमचा कारखाना सुटतो. आता कसला कारखाना. अरे तुम्हाला गरुड छाप सुप्रसिद्ध कारखाना माहीत नाही. नाही माहिती. कमाल आहे. दादासाहेब गावडे. कोण दादासाहेब गावडे. अरे दादासाहेब गावडे. अरे दादासाहेब गावडे हे काय लोकमान्य टिळक लागून गेले का अख्ख्या महाराष्ट्राला माहिती असायला. अहो त्यांचाच आहे हा टिळक सुप्रसिद्ध कारखाना गरुड छाप तपकिरीचा. तुम्ही असं करा हे जरा धरा बर आणि इथं उभं राहा. माझं होईपर्यंत अजिबात मध्ये मध्ये बोलू नका. नमस्कार नमस्कार नमस्कार. गरुड छाप गरुड छाप गरुड छाप गरुड छाप गरुड छाप गरुड छाप. आमची गरुड छाप तपकीर. एकदा वापरा आणि खात्री करा. गरुड छाप गरुड छाप गरुड छाप. घरची तपकीर पुणे मुंबई सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर आणि निप्पाणी संकेश्वर बीड परभणी औरंगाबाद सगळीकडे मिळते. गरुड छाप गरुड छाप गरुड छाप गरुड छाप गरुड छाप गरुड छाप. सर्दी पडसं धमाक क्षयरोग या रोगांवर इलाज. गरुड छाप गरुड छाप गरुड छाप. आमची तपकीर हमारी तपकीर से या भयंकर रोगांपासून इस खौफनाक बीमारी से खूप लोकांना वाचवलं आहे. खूप लोगों को बचाया है. उजव्या हाताचा अंगठा आणि तर्जनी, दाहिने हाथ का अंगूठा और उंगली, इसमें एक छोटी सी चिमूट भरून एक छोटी सी चिमूट धर के डाव्या नाकपुडीमध्ये हलके सरकवा, हलके से दबाव, फटाफट 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 अशा मराठीमध्ये आणि ऑक्छी 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 अशा हिंदीमध्ये. शिंकांची फैर झड़े, छिंकों की फैर झड़ेगी. मेंदू हल्का होईल, दिमाग हल्का हो जाएगा, ताकद वाढेल, ताकद बढ़ेगी, दिलची जीवाची तगमग कमी होईल. जी मचलना कम होगा. गरुड छाप गरुड छाप गरुड छाप गरुड छाप गरुड छाप गरुड छाप. आमची गरुड छाप तपकीर. एकदा वापरा आणि खात्री करा. एक दफा इस्तेमाल कीजिए और खात्री कीजिए. बघू जरा. हाँ, आमची गरुड छाप तपकीर. 1 तोळा 1 तोला, 2 तोळे 2 तोला अशा अलग अलग डब्यांमध्ये ऐसी अलग अलग डब्बियों में येते आती है. गरुड छाप गरुड छाप गरुड छाप गरुड छाप गरुड छाप गरुड छाप. थँक्यू. काय जरा गर्दी मिळाली तर मी माझं काम करून घेतलं. हो तुमचं काम झालं ना, आता आम्हाला आमचं काम करू द्या. नाही जरूर करा जरूर करा. ते मंगेश पाडगावकर कुठे राहतात? नाही मला नाही माहिती. हां माहीत नाही. त्यांचं तुमचं काय बरं नाही का सध्या? अहो बरं चाललंय. आमचं काय वाईट व्हायचं. बरं मग गंगाधर गाडगीळ आणि ते विंदा करंदीकर काय हो तुम्ही एवढे साहित्यिक, या साहित्यिकांचे पत्ते माहीत नाहीत तुम्हाला? अहो सगळ्या साहित्यिकांचे पत्ते माहिती असायला मी काय पोस्ट मास्टर आहे? असं नाही. 4 तारखेच्या याला त्यांची पण जरा व्याख्यानं लावायची होती. व्याख्यानं लावायची होती पण ते काय कुस्त्या आहेत का लावायला? म्हणजे विंदा करंदीकर विरुद्ध गंगाधर गाडगीळ. आणि मला एक सांगा, हे सगळे साहित्यिक एकत्र जर तुमच्या गावात आले तर काय कराल? काय सांगता तुम्ही? अहो तुम्ही येतो म्हणता पण येता कुठे? अहो पण आलेच तर. अरे आपण पण हुशार आहे. काय केलं माहिती आहे का? काय? 4-5 बोर्ड बनवून ठेवले. कसं? एक आला ना तर व्याख्यान, 4-5 आले परिसंवाद, आणि तुम्ही म्हणता तसे समजा सगळेच आले तर एक झकास साहित्य संमेलन करून टाकू. आपल्याला काय? वा वा वा.
द्या टाळीने हो माझी बॅग द्या. 4 तारखेला 6:30 वाजता व्याख्या. गरुड छाप गरुड छाप भाई, तुझा संगीतकार म्हणून असलेला प्रवास मला फार आवडतो. काय एक एक गुणी गायक आले आपल्या आयुष्यात. वसंता, माणिक, भीमसेन. पण खरं सांग, वसंताला तू ते कोंबड्याचं गाणं मुद्दाम दिलंस ना? त्याच्या गायनाच्या शैलीविरुद्ध अगदी. अगं, माझ्या कोंबड्याची शान हे गाणं वसंतराव देशपांड्यांनी गायलं आहे याच्यावर अजूनही कुणाचाही विश्वास बसत नाही. वास्तविक पाहता गायक म्हणून वसंताचं व्यक्तिमत्व अगदीच आक्रमक, पण तरी त्या गाण्यात त्यांनी आपलं व्यक्तिमत्व कुठेही गाण्यावर लादलं नाही. आपली शैली सोडून गाता येणं ही देखील एका थोर कलाकाराची ओळख आहे. त्या काळात त्यांनी माझ्याकरता हसत हसत अशी बरीच गाणी म्हटली, बरीच वाद्य वाजवली. काय धमाल केली होती तुम्ही रेकॉर्डिंगला. माडगुळकर, वसंतराव आणि तुम्ही तिघं एकत्र आल्यावर काय कोणाचं ऐकताय होय? अगं, रेकॉर्डिंग हे वेगळंच जग आहे बघ. काय गंमत आहे बघ, अजूनही लोकांना असंच वाटतं की आपल्या त्या निवडक पुलच्या कॅसेट्स निघाल्यात त्याच्यातली जी आपली नांदी आहे ना, म्हणजे सिनेमात काय म्हणतात ते टायटल म्युझिक, ते मीच वाजवलं आहे. तुला आठवतो ना तो दिवस? म्हणजे काय, माधव पवार, दीपक बोरकर, रवींद्र साठे, राजेश देव, काय फरमास वादकांची फौज जमवली होती आप्पा वढावकरांनी.
त्यांनी हे संवादिनीसारखे किंवा ऑर्गनसारखे स्वर त्यांच्या कीबोर्डमधून काढले होते. यावर कोणाचा विश्वास बसेल? अगं, निवडक पुलंचं सगळं रेकॉर्डिंग करताना मूळ कार्यक्रमाचं ध्वनी संयोजन आणि रेकॉर्डिंग आपल्या रवींद्र साठेंनी तर केलं. त्याचा पण आवाज किती गोड. मी रेकॉर्डिंगच्या वेळी हक्काने त्याच्याकडून माझ्या सगळ्या फरमाईशी गाऊन घेतल्या. आणि आपला आनंद मोडक, त्याची ही चाल, काय मस्त चाल बांधली त्यांनी. पण माझ्या पश्चात माझी कुणालाही आठवण आली तरी त्याला ह्याच चालीचं बॅकग्राऊंड असणार आहे बघ, इतके आता ती चाल माझी झाली. माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येता जाता मला वेगवेगळी वाक्य कानावर पडायला लागली. म्हणजे काहीतरी नसती भानगड आहे, उगीच हात दाखवून अवलक्षण. जेव्हा खाजगी कधी झालं आहे, पेलता आलं नाही तेव्हा खाजगी झालं आहे. पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. 181 पाऊंड! अहो, रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यासमोर नाचत होतं. वजन कमी झालं पाहिजे ह्या विचाराने माझी झोप उडाली. झोप कमी झाली तर वजन उतरतं ह्या विचाराने मला त्याचेही काही वाटेना झाले. पण मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही ह्यावर धर्मपत्नीचा मात्र आक्षेप होता. घोरत तर असता रात्रभर असे टोमणे ती येता जाता मला मारे. 2 महिन्यात 50 पाऊंड कमी करून दाखवीन तर खरा, अशी भीष्म प्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोकं घातलं. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्य ह्या सगळ्या शब्दांबद्दलची माझी आस्था वाढायला लागली. साऱ्या ताटातले पदार्थ मला अजिबात दिसत नव्हते. मला काय दिसायचं, फक्त कॅलरीज. आणि आनंदाची गोष्ट अशी की ह्या वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनावारी भेटायला लागले. अहो, इतकंच काय, पण ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची अवहेलना केली होती ना, त्यांनी मला डाएटचे सल्ले द्यायला सुरुवात केली. उदाहरणार्थ आमचा सोकाजी त्रिलोकेकर, ए पंत माय डिअर फ्रेंड, लिसन, तू ना डाएट कर, डाएट. बटाटी सोड, बटाट्याचं नाव काढू नको. हां, बरोबर. म्हणजे कुठं राहता म्हणून विचारलं ना तर नुसतं चाळीत राहतो म्हणा. बटाट्याची चाळ म्हणू नका हो, वजन वाढेल ना. हे जनोबा रेगे ह्या इसमाला काय म्हणावं मला खरंच कळत नाही. अहो, नेहमी तिरकं बोलायचं म्हणजे काय. पण सोकाजींनी त्याला परस्पर जामून टाकलं. ए इडियट, सगळ्यात गोष्टीच काय जोक मारतो सारखा. पण तू लिसन, माझा ऐक, बटाटा सोड, बटाटा. काय सोडलं असता माझं वजन घटेल ह्यांची यादी बटाट्यापासून सुरू झाली. बटाट्याचं ठीक आहे, पण पंत आधी तो भात सोडा. भातानं काय लठ्ठ व्हायला होत आहे हो. आमच्या कोकणात सगळेच तर खातात की भात, कुठं आहेत लठ्ठ. पंत तुम्ही डाळ सोडा, काशीनाथ नाडकर्णी म्हणले. नाही, मुख्य म्हणजे ना साखर सोडा. मी सांगू का, मीठ सोडा, लोणी तूप सोडा. एका आठवड्यात 10 पाऊंड वजन घटलं नाही तर नाव बदलीन. आमच्या हेड क्लार्कच्या वाईफचं घटलंय ना. तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा आणि त्याच्यात पत्ते खेळणं बंद करा. बसून बसून वजन वाढतं. मी मात्र या सर्व जणांचं ऐकून मनाचं करायचं ठरवलं. पहिला उपाय म्हणून मी आहार परिवर्तन सुरू केलं. साखरेत सगळ्यात अधिक कॅलरीज असतात म्हणून प्रथम बिनसाखरेचा चहा सुरू केला. पहिल्या दिवशी विशेष काही फरक वाटला नाही चवीत. पण घरात साखरबंदी जाहीर केली. कुटुंबाला सक्त ताकीद दिली. सारी दिवाळी तिखट मिठाशिवाय उरकायची आणि मुलांसाठी काय असेल तर थोडं कर गोडाधोडाचं, अशी सवलतही देऊन टाकली. पण भात
अजिबातच वर्ज करणं मला शक्य नव्हतं. म्हणून फक्त पहिला भात आणि ताक भात ठेवून मधला भात वर्ज करूया असं ठरलं. नुसती उकडलेली पालेभाजी खाणं कसं जमेल हा विचार किती पोकळ होता ह्याचा अनुभव ती खाल्ल्यावर आला. आणि मग नेहमीच्या भाजीत ही निराळं काय करते ह्याचा काही अजूनही अंदाज आला नाही. पहिला दिवस सुरळीत गेला आणि दुसऱ्या दिवशी व्रतभंग झाला. पहिल्या दिवशी निम्म्या अधिक कचेरीमध्ये माझ्या वजन घटवण्याच्या व्रताची वार्ता गेली होती. परंतु दुसऱ्या दिवशी आमच्या अण्णा नाडगौडाला प्रमोशन मिळालं आणि त्यानं साऱ्या सेक्शनला पार्टी दिली. कॅन्टीनमधल्या आचार्यांनी तर माझ्या डाएटचा सूडच घ्यायचं ठरवून पदार्थ केले. बरं, न खावं तर नाडगौडाला वाईट वाटणार. बिचारा 6 वर्षांनी एफिशियन्सी बारमधनं बाहेर आला आहे ना. आचार्यांनी ना मिठाईत साखर घातली का साखरेत मिठाई घातली काही कळेना. अहो, घासा घासा गणिक सहस्रावधी कॅलरीज पोटात चालल्या होत्या. त्यामुळं खाल्लेलं गोडही लागत नव्हतं. पण त्याच्यात आणि आली पुढली डिश बटाटे वडे. म्हणजे आता आणखी कॅलरी आल्या. चिवडा अस्सल वनस्पतीतला, त्यामुळे आणखीन कॅलरी आल्या. हे सगळं ना हादडून शेवटी भज्यांशिवाय कसली आली पार्टी या भिकोबा मुसळ्याच्या टोमण्यामुळे चेकाळून नाडगौडाने स्पेशल भज्यांची ऑर्डर दिली. शेवटी मला राहावे ना. भज्यांची 6वी प्लेट उडवल्यावर मी अत्यंत केविलवाण्या स्वरात सध्या मी डाएट करतोय असं सांगितलं. हे म्हणल्यानंतर सगळ्यांनी मला वेड्यातच काढलं. अरे पंत, खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध? मी बघ 21 गुलाबजाम खाल्लेत आणि एवढंच काय, आपण तर आयुष्यात एक्सरसाइज पण नाही केलेला. पंत, तुझी कुंभरास आणि कुंभलग्न आहे. मग काय नुसता वायुभक्षण केलास ना तरी असाच राशील जाड्या. लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे? नॉनसेन्स, जगदाळे ओरडला. रनिंग कर रनिंग. रनिंगपेक्षा देखील तुम्ही ना दोरीवरच्या उड्या मारा. नाही आणि बरं का पंत, हे बरोबर आहे बरं का, माझ्या सिस्टरचं वेट 40 पाऊंड उतरलं होतं दोरीवरच्या उड्यांनी, कुमारी कमलिनी केंकरे म्हणाल्या. शेवटी सर्वांच्या मते मी सकाळी रनिंग करावे आणि संध्याकाळी दोरीवरच्या उड्या माराव्यात असं ठरलं. आणि मी 7व्या बशीतली भजी उचलली. कुटुंबाचा मात्र माझ्या डाएटच्या बाबतीतला उत्साह अवर्णनीय होता. कारण रोज काहीतरी चमत्कारिक पदार्थ माझ्या ताटात पडायला लागले. एके दिवशी नुसती पडवळ उकडून दिली तिने मला खायला. शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा वगैरे सडपातळ भाज्यांचा खुराक तिने मला सुरू केला. कोबी, कॉलीफ्लॉवर अशा बाळसेदार मंडळींची ना स्वयंपाकघरातनं हकालपट्टीच झाली. सकाळचा चहा देखील सुरुवातीला होता तसा राहिला नाही. बिनसाखरेचा चहा इतका कडू कसा असेल म्हणजे ही कल्पना मी आधी केली नव्हती. चहा सुरुवातीला बिनसाखरेचा असूनही इतका कडू लागला नाही. आणि आता का लागतोय ते सांग बघू. अहो, म्हणजे काय झालं, सुरुवातीला मी तुम्हाला जो बिनसाखरेचा चहा दिला ना तो बिनसाखरेचा नव्हता मुळे. नव्हता? मग मला बिनसाखरेचा चहा म्हणून काय सांगितलंस? अहो, थोडीशीच राहिली होती साखर घरात, ती संपेपर्यंत म्हणलं घालूया. आता काल संपली, आजपासून बिनसाखरेचा चहा केलाच की नाही साखर न घालता. म्हणजे खल्लास. अगं, किती लाख कॅलरी गेल्या असतील माझ्या पोटात. कसलं कमी होतं आहे आता माझं वजन. आणि सांगितलं का नाही मला? उगीच आरडाओरडा करू नका हो. वजनाचं ते काय मेलं, होईल हळूहळू कमी. आणि कुणाचं मागून खात नाही म्हणावं आम्ही, स्वतःचं कमवून खातोय. वाढलं तर वाढू दे वजन असं म्हणून मुलांना देण्याच्या लाडवातला एक लाडू तिने माझ्यासमोर बशीत ठेवला आणि माझ्या वजनक्षय संकल्पाला आणखीन एक नवीन सुरुंग लावला. लाडू कशाला केला आहे? त्याच्यात साखर असेल किती. इश्श, साखरेशिवाय लाडू काही आमच्या घराण्यात कोणी केले नाहीत हो. तात्पर्य काय, चहा बिनसाखरेचा होता हे खरं आहे, पण लाडवाच्या रूपानं काही कॅलरीज पोटात गेल्याच ना. आणि तो दोरीवरच्या उड्यांचा प्रयत्न आहे ना तो फक्त एकदाच केला. म्हणजे ती माझी पहिली आणि शेवटचीच उडी ठरली.
कारण 8x10 आमचा दिवाणखाना. प्रथम दोरी संपूर्ण फिरवणंसुद्धा अवघड. एकदा डोक्यावरनं दोरी पलीकडे गेली ती ड्रेसिंग टेबलवरच्या तेलाच्या औषधाच्या बाटल्या घेऊनच आली खाली. मग मात्र मी चिडलो निश्चयच केला, बास ह्यापुढे उपास, वजन उतरेपर्यंत उपास. मी काटकोळा झाल्याची स्वप्न पडू लागली. भरल्या ताटावरनं मी उठू लागलो, बिन साखरेचा आणि बिन दुधाचाच. आहो छे, मी तर बिन चहाचा सुद्धा चहा प्यायला लागलो. साखर पाहिली ना की माझा तिळपापड व्हायला लागला. केवळ फळांवर मी जगू लागलो. लिंबाचा रस मला अमृतासारखा वाटू लागला. धारोष्ण दुधासाठी मी अधूनमधून अंधेरीच्या गोठ्यापर्यंत जाऊ लागलो. दोरीवरच्या उड्या केवळ खालच्या मजल्यावरच्या मंडळींच्या दुष्टपणामुळे आणि आकसामुळे थांबवाव्या लागल्या. नाहीतर जरी बाटल्या पडल्या तरी 10 उड्या पाय न अडकून मारेपर्यंत माझी मजल पोचली होती. कचेरी सुटली की मी गिरगावच्या रस्त्याने खड्डे आणि बायका चुकवत धावत यायला लागलो. रनिंग. केवळ पौष्टिक आणि सात्विक आहार सुरू केला. जवळजवळ 10-12 दिवस हा क्रम छान चालू होता बरं का. माझ्यातला फरक मलाच कळत होता. लहान मुलं कसं बी पेरलं की रोप किती वाढलं आहे हे बघायला सारखं रोप उपटून बघतात. त्याचप्रमाणे रोज संध्याकाळी काट्यावर वजन करावं असं मला वाटायचं. पण मी ती इच्छा दाबून धरली. बरोबर 1 महिन्याने मी वजन करणार होतो. 1 महिनाभर तुपाचा थेंबही माझ्या पोटात जाणार नव्हता. केवळ दूध. दुर्दैवानं रोज गाईचं धारोष्ण दूध मिळणार नव्हतं. पण एकूण माझं आहारव्रत मात्र जोरदार सुरू होतं. म्हणजे 15 फक्त 2दाच मी साखर भात खाल्ला असेल. आणि एकदा सोकाजी त्रिलोकेकरनं कोळंबी भात चोरून आणून चारला होता. आणि खालच्या मजल्यावरचे आपले भाऊ पसरटवार त्यांनी नागपुरी वडाभात पाठवला होता. तेवढाच काय ते, म्हणजे एवढेच अपवाद वगळले ना तर मी भाताला स्पर्श केला नव्हता. त्यामुळे मुख्यतः चरबीयुक्त द्रव्य शरीरात कमी गेली. माझा एकूण निश्चय पाहून चाळीतल्या मंडळींचा पण आदर दुणावल्याचं माझ्या सूक्ष्म नजरेतनं सुटत नव्हतं. जी मंडळी माझ्या डाएटची उपासाची चेष्टा करत होती ना त्यांनीच पंत फरक दिसतोय बरं का अशी कबुली पण दिली. अहो जनोबा रेग्यासारख्या अत्यंत कुचकट शेजाऱ्यालाही पंत भलतेच काय ते रोडावलेत हे मान्य करावे लागले. मंडळींच्या प्रशस्तीने मला भीती वाटायला लागली होती ती एकाच गोष्टीची, म्हणजे मूठभर मांस चढण्याची. पण असली तुरळक तारीफ ऐकून मी काही चळण्यासारखा नव्हतं. इतक्या असामान्य मनोनिग्रह आणि जिव्हा नियंत्रणानंतर कमीत कमी 20 ते 25 पाऊंडांनी माझं वजन घटलं असलंच पाहिजे ही माझी खात्री होती. आणि त्या खात्रीने मी ऑफिससमोरच्या वजनाच्या यंत्रावर पाय ठेवला आणि लिआट टाकली आणि तिकीट काढलं. अहो महिन्याभरापूर्वी या यंत्राने माझं वजन 181 किलो दाखवलं होतं, 181 पाऊंड दाखवलं होतं की नाही. मग आता 1 महिन्याचा उपास, निराहार, शास्त्रोक्त आहार, दोरीवरच्या उड्या, रनिंग इत्यादी उग्र साधना केल्यावर आज तिकिटावर वजन, मिनिटभर माझा विश्वासच बसे ना, 192 पाऊंड. आणि वर भविष्य लिहिलं होतं, आप बहुत समझदार और गंभीर हो. आता हल्ली मी वजन आणि भविष्य या दोन्ही गोष्टींची चिंता करायचं सोडून दिलं आहे. आणि विशेषतः डाएटच्या आहारी तर मी या जन्मात जाणार नाही. अहो हा वजनाचा मार्ग ना भलत्या भलत्या काट्यातून जातो बघा. पण तुला खरं सांगू भाई, या सगळ्या आवाजांमध्ये मला एका आवाजाने कायम मंत्रमुग्ध केलं. लता. मला माहिती आहे भाई, लता तुझा वीक पॉईंट आहे. लता कधी माझं गाणं गायलं नाही. तसा मी नास्तिक आहे, पण ईश्वर देव वगैरे याची अनुभूती मला जी पहिल्यांदा झाली ती लताच्या आवाजातून. आजही आठवतं शूरा मी वंदिलेचा पहिला अनुभव.
त्या शूरामधल्या रा अक्षरावर सभागृहातून विजेच्या वेगाने आणि लखलकाठाने एखादा तीर सू करत जावा तशी त्या चिमुकल्या गळ्यातून ताण गेली आणि अख्ख्या सभेचा लक्षवेध झाला. त्या 9-10 वर्षाच्या चिमण्या जीवाला आपण काय केलं याची कल्पना तरी होती का? सगळ्या पॅलेस थिएटरचे भान त्या सुरांबरोबर हरपले. एक एवढीशी हडकुळी पण अंतर्बाह्य आत्मविश्वासाने फुललेली मुलगी रंगभूमीवर येते आणि फार फार तर नाचरे मोरा म्हणण्याच्या वयात शुरामी वंदिले सुरू करते. बाबालाल तबलजी एखाद्या अनुभवी गायकाबरोबर धरावा तसा जबरदस्त दिमाखाचा ठेका काय धरतो आणि पहिल्या पदाची आस्थाई संपून समेला येताना ही पोरगी पुरे सप्तक भेदून लईचा जो बिकट बोजा सांभाळून समेवर येते. कोल्हापूरच्या त्या पॅलेस थिएटरात संगीतातल्या अनेक दिग्गजांनी सुरांच्या बरसातीचे साक्षात्कार घडवले. त्याच स्थानावरून एका परकर पोलकं घातलेल्या या पोरीनं हे नवल वर्तवले होते. आश्चर्य, आनंद आणि त्या पोरीच्या कर्तबगार पित्याची आठवण अशा भावनांनी त्या रंगमंदिरातील श्रोत्यांच्या अंगांवर रोमांच फुलले. कडकडून टाळी झाली नुसती पहिल्याच समेला. मी म्हणणाऱ्यांनी स्वतःला चिमटा घेऊन पाहिलं असेल की आपण हे काय ऐकतोय, हे खरं आहे का स्वप्न आहे. त्या तानेचा दाणा दाणा स्वच्छ होता. लईच्या कणाकणाचा अंदाज बिनचूक होता. समेवरची झडप तर अशी घारीसारखी होती की समोरचे ते एवढेसे परकर पोलक्यातले दर्शन नसते तर एखाद्याला वाटले असते की कुणीतरी तपाची मेहनत केलेली बुजुर्ग बाईच केवळ मजा म्हणून बाल आवाजातील पलटा घेऊन गेली. यापूर्वी फक्त कुमार गंधर्वांनी वयाच्या 9व्या वर्षी मुंबईच्या जिना हॉलमध्ये असा धक्का दिला होता. बालगंधर्वांनी आणखी काही वर्षापूर्वी अशाच बालवयात रंगभूमीवर येऊन असंख्य अंतःकरणे आपल्या सुरांनी झेलली होती. आणि आता हा एक नवा चमत्कार. बालगंधर्व, कुमार गंधर्व आणि लता मंगेशकर तिघांनी संगीतातल्या 3 निरनिराळ्या वाटा धरल्या आणि असामान्यत्वाने उजळून ठेवल्या. मी वाडवडिलांचे आशीर्वाद मानणाऱ्यातला आहे. मला वाटतं की दीनानाथांच्याच मर्मबंधातली ठेव आपल्या मुलामुलींना त्यांनी सांभाळायला दिली. आळंदीच्या विठ्ठलपंतांची लेकरं कशी दुधाचे दात पडण्यापूर्वीच विश्वात्मक देवाच्या वाग्यज्ञाची सामग्री गोळा करायला लागली, तशीच ही मंगेशीच्या दीनानाथांची लेकरं हातभर उंचीची असल्यापासून स्वरयज्ञाच्या तयारीला लागली. ज्ञानदेवांच्या दारी म्हणे सोन्याचा पिंपळ होता, ह्या मंगेशकर भावंडांच्या दारी सुरांचा पिंपळ आहे. आज त्या पिंपळाच्या पानापाना इतके गीतं गाऊन या भावंडांनी शेकडो अंतःकरणं तृप्त केलेली आहेत.
प्रिय लता, तुझ्या इतक्या गडबडीच्या कार्यक्रमात आठवण ठेवून पात्रळ पाठवण्याबद्दल मनापासून आभार. तुला सायनसचा त्रास होत असल्याचे तू सांगितल्यामुळे मला काळजी वाटत होती. गाणाऱ्यांचे आणि नाटकात काम करणाऱ्यांचे शरीर हेच वाद्य असल्यामुळे ते न दुरुस्त राहून चालत नाही. एवढेच नव्हे तर 4 माणसांसारखे या कलावंतांची प्रकृती आज ठीक नसेल असा विचार करायला प्रेक्षकही तयार नसतात. काही वर्षांपूर्वी बटाट्याच्या चाळीचा प्रयोग करीत असताना अचानक माझी पाठ धरली. तशा परिस्थितीत प्रयोग रेटला. लोक त्यातल्या विनोदाला हसत होते आणि मी मात्र मनात, लेको तुम्हाला हसायला काय होते, माझे इथे काय हाल चालले आहेत ते माझे मला ठाऊक, असं म्हणत होतो. सिकलीव वगैरे सोयी कलावंतांना नसतात. तुझ्या सायनसने इंग्लंडच्या हवेत पळ काढला हे वाचून मला खूप समाधान वाटले. तुझा कार्यक्रम चांगला झाला ही लिहिण्याची गरजच नाही. कार्यक्रम झाला याचा अर्थच चांगला झाला. माझी प्रकृती ठीक आहे. गुडघ्यांचा संधिवात हे देखील कलावंतांसारखे लहरी दुखणे आहे असं वाटायला लागले आहे मला. विशेषतः साथीदार कलावंतांसारखे. एखाद दिवशी माझे गुडघे अगदी मोकळेपणाने वागतात तर एकाएकी कधी निष्कारण अक्खडीपणू करायला लागतात. त्याचे काय बिनसते कधी कळतच नाही. परवाच एक डॉक्टर ऑपरेशन करू बघू म्हणाले. डॉक्टरांना बघण्याची हौस भागवण्याची जबाबदारी माझ्या अंगावर घ्यायची माझी इच्छा नसल्यामुळे मी त्यांना नम्रपणे नकार दिला. मला या सर्जन लोकांचा ओपन करून बघू या वाक्याची नेहमीच गंमत वाटते. नुसते उघडून बघायला आपले शरीर काय मोफत वाचनालयातल्या टेबलवर पडलेले मासिक वगैरे आहे का असे वाटते की काय. जाऊ दे. तुझ्या पत्रातला अल्बर्ट हॉल पॅलेडियम वगैरेचा उल्लेख वाचून पुन्हा एकदा इंग्लंडला जाण्याची माझी इच्छा बळवली. त्या देशात मी 7 ते 8 महिने काढले आहेत. जगातल्या बऱ्याच देशांना जाण्याची मला संधी मिळाली. मला इंग्लंड तर फार आवडतं. तसा प्रत्येकच देश आपापले वैशिष्ट्य आहे. जपान सुंदर आहे, इटली सुंदर आहे, पॅरिस किती छान आहे. पण भाषेच्या अडचणीमुळे तिथे अडाण्यासारखे वाटते. लंडनला मी पहिल्या दिवशी देखील गिरगावात हिंडल्याच्या सहजतेने हिंडू लागलो. भाषा आली नाही की सर्दीने नाक चोंडल्याच्या अवस्थेत अत्तराच्या दुकानात गेल्यासारखे वाटते. इंग्रज तसा अबोल आहे, पण चतुराईने त्याच्या गळ्याच्या टाळीची गाठ जरा सैल केली की गप्पा गोष्टीत मस्त रंगतो. अर्थात आता लंडनचा भेंडी बाजार झाला आहे. त्यामुळे आणि एकूणच जगातल्या सगळ्या महानगरातून स्कायस्क्रेपर संस्कृती असल्यामुळे लंडन, न्यूयॉर्क, टोकियो वगैरे इरॉस सिनेमा पलीकडल्या मुंबईसारखेच झाले आहेत. मात्र हा भाग निराळा. पण इंग्लंडचा ग्रामीण विभाग अजूनही सुंदर आहे. तू शेक्सपिअरचे स्ट्रॅटफोर्ड अपॉन एव्हन हे गाव पाहिलेस का? जरूर पहा. तिथे दरवर्षी शेक्सपिअरच्या नाटकाचा उत्सव चालू असतो. तिथल्या रंगमंदिरात शेक्सपिअरचे नाटक पहा. एव्हन नदीच्या काठच्या त्या गावात नुसते हिंडत राहणे हे सुद्धा अपूर्व आनंद आहे. ज्या कलावंतांनी साहित्यिकांनी मनुष्य समाजाला आनंद दिला त्यांचे शतकापूर्वीचे राहते घर ते माणसं किती जपून ठेवतात हे पहा. माणसातला कृतज्ञतेचा आणि त्यातून दिसणाऱ्या माणसाच्या श्रीमंतीचा हे द्योतक आहे. नाहीतर आपण लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा वाडा आपण टिकवून धरू नाही शकलो तिथे इतरांची काय कथा. सुनीताने तुला केवळ वयाच्या वडिलकीचा आधार घेऊन आशीर्वाद सांगितले आहेत. तुझा PL. ताक. तू महिन्यात चरणस्पर्श केल्यामुळे मी चाट झालो. वयाने लहान असल्यामुळे मी चरणस्पर्श म्हणू शकत नाही आणि तुझ्या लक्षवेधी गीतातल्या एकही गीताला चरणाला स्पर्श करावा असा देवाने गळा न देता नुसताच घसा दिला आहे. मला जर एखाद्याने विचारले की आकाशात देव आहे का
तर मी सांगेन देव आहे की नाही मला माहिती नाही, मात्र आकाशात सूर्य आहे, चंद्र आहे आणि लताचा स्वर आहे. मात्र या आकाशात दिवस रात्र एक कुठलीही वेळ नाही, क्षण नाही की लताचा स्वर जगात कुठून तरी कुठे जात असतो. पूर्वीचे राजे मुलूक पादक्रांत करायचे, तू सारे जग पदाक्रांत केले आहेस. हे तुझे सार्वभौमत्व चिरकाल टिको, ही शुभेच्छा. भाई, गोळ्या घ्यायची वेळ झाली तुझी. अजून किती दिवस माझ्यावर असा गोळीबार होणार आहे हे मला माहिती नाही. सरणार कधी रण सखे तरी. सगळ्या गोष्टी अशा हसण्यावारी नेल्यामुळे आज ही अवस्था आहे. हे आपलं ठरलं आहे ना, ह्या विषयावर उगाच काथ्याकूट करायचा नाही. अरे भाई, पण असे वारंवार तब्येत बिघडून हॉस्पिटलमध्ये येणं तुला तरी बरं वाटतं का? आपली काळजी आपणच घ्यायला हवी. आता तू मला व्यायाम, झोप, डाएट या विषयावरून काहीही उपदेश करणार नाही असा आपला करार झालेला आहे. पण ठीक आहे, तू म्हणतीयस तर घेईन मी काळजी. पण ते पहाटे उठून व्यायाम वगैरे करायच्या फंदात मी पडणार नाही, कारण तुला माहिती आहे या सगळ्या व्यायामवाल्यांचा आणि देशभक्त लोकांच्या झोपण्यावर एवढा डोळा का असतो? सगळ्यांचा नारा एकच, चला उठा, जागे व्हा. वास्तविक पहाट ही खरी झोपायची वेळ. म्हणजे माणूस रात्रभर झोपतो, पण पहाटे तो खरी झोप भोगत असतो. या व्यायामवाल्यांना ना एकजात निद्रानाशाचा विकार असावा, म्हणूनच त्यांना इतर लोकांचं निद्रासुख पाहवत नाही. अहो, ज्यांनी पहाटेची स्वप्नच पाहिली नाहीत त्यांनी काय पाहिलं? त्यावेळेला हे सगळे आखाड्यात घुमत असणार. पैलवानांना तर आपण कुणाला तरी चारी मुंड्या चीत करत असल्याची स्वप्न पडत असावीत. किंबहुना मुंडी हा अवयव मुरगळणे किंवा चीत करणे याकरताच आपल्या धडाला जोडला गेलेला आहे अशी काहीतरी त्यांची भावना असावी. शिरापेक्षा ह्याची धडाशी जवळीक अधिक. म्हणजे दंडातल्या बेटकुळ्या तयार करणं, पटात जोर आणणं, छातीचे भाते भक्कम करणं वगैरे क्रियांवर माझी कधीही भक्ती जडली नाही. याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे ह्या सगळ्या उचापती पहाटे करायला लागतं. अहो, अधूनमधून पाहायला पहाट ही सुंदर गोष्ट आहे, किंबहुना ती अधूनमधूनच पाहावी. त्यातून व्यायामवाल्यांचा आणि सौंदर्याचा 36चा आकडा. त्यांच्या मते दंडातील बेटकुळी ही जगातली एकमेव सुंदर गोष्ट. गुलाबाचा गौरव हा लांबसडक वेणीच्या उगमाशी होतो, हे त्यांना कसं मान्य होईल? पहाटे उठून लोटीभर नाकातून पाणी प्या आणि मग बघा तुमचा कोठा कसा मजबूत राहतो ते. वास्तविक देवाने सोन्यासारखं तोंड दिलेलं असताना नागपुड्यातून पाणी ढोसावं हे पहिलं ज्या कुठल्या महाभागाला वाटलं असेल तो धन्य आहे. बरं, ज्या इसमाने मला हा सल्ला दिला त्याच्याशी मी माझ्या कोठ्याबद्दल कधीही कसलीही तक्रार केली नव्हती. एक वेळ मी माझ्या कोठ्याची तक्रार पोलिसात करेन, पण ह्या व्यायामवाल्यांकडे मेलो तरी उचलायला सांगायला जाणार नाही. कारण त्यांच्या सगळ्या सल्ल्यांची सुरुवात पहाटे उठून या अमंगल चरणाने होते. पहाटेची वेळ शांत असते हा एक सनातन गैरसमज आहे. पहाटे उठायला लागणाऱ्याबद्दल माणूस जितका अशांत असतो तितका तो रात्रभर जागावं लागल्यानंतरही नसतो. अहो, पहाट पाहायचीच असेल तर ती रात्रभर जागून पाहावी. रात्री लवकर झोपून रेडीमेड पहाट बघण्यात काय मजा आहे? रात्रभर गाण्याच्या मैफिलीसाठी किंवा पत्त्यांसाठी जागून ज्या वेळेला पहाट दिसते त्यावेळी त्या पहाटेची चव कळते. उषक काल हा रात्रीचा समय सरून येताना पाहायची गोष्ट आहे. व्यायाम करायला माझा विरोध नाही. ज्याला ज्या खड्ड्यात पडायचं तिथं त्यांनी जावं. पण दुसऱ्याला व्यायाम करायला सांगण्याविषयी मला विलक्षण चीड आहे. अहो, तालमीतली किंवा जिममधला तो हौदा
त्या डंबेल्स, तो मल्लखांब, गदा, छात्या फुगवायच्या स्प्रिंगा असली अवजारं पाहून माझं आरोग्यच बिघडतं. उगाच सुखाचा जीव धोक्यात घालून कुस्तीच्या नावाखाली देहाची आदळपट कशाला करून घ्यायची? ज्या माणसाची आपला कसलाही तंटाबाखेडा नाही त्याची मानगूट पकडायची, त्याच्या पायावर पाय द्यायचे, त्याच्या लंगोटाच्या मागच्या बाजूला अर्धवट उघडलेल्या ड्रॉवरमध्ये जशी आपण बोटं खुपसतो तशी बोटं खुपसून त्याचा धूड उचलायचा प्रयत्न करायचा. हे सगळं कशाला? त्याच्या कानशिलात मारायची, त्यांनी मारलेल्या कानशिलात खायच्या. आपल्याला बसल्यावर उठता आलं आणि उठल्यावर बसता आलं म्हणजे झालं. काही कारण नसताना उगा 100 उठाबशा कशाला काढायच्या? दंडात बेटकुळी येते आणि कोठा साफ राहतो यासाठी? कुठल्याही व्यायामशाळेत पळायचा व्यायाम न करणारे शेकडो कारकून गाडी फलाटाला लागताना दिसली की ताशी 60 मैल वेगाने पळून ती पकडतात. अहो, कुठल्याही शारीरिक क्रियेला काहीतरी प्रयोजन हवं. एकदा मी माझ्या या साऱ्या शंका एका गुरुजींना आधी त्यांच्या बेटकुळ्या, गर्दन, पोटऱ्या, मांड्या वगैरे सर्व अवयवांची तुफान तारीफ करून विचारल्या होत्या. समजा, गुरुजी सांगू लागले, समजा तुम्ही रस्त्यातून जाताना एखाद्याने तुमच्या मुस्काळीत मारली. वास्तविक चालायला लागल्यापासून मी रस्त्यातूनच जातोय, पण आजवर कुणीही कारणाशिवाय माझ्या मुस्काटीत मारलेली नाही. आणि ज्यांनी मारली त्यांना त्या कामाबद्दल शाळा पगार देत असत. त्यामुळे त्यावेळी माझ्या दंडात जरी बेटकुळ्यांच्या 42 पिढ्या नांदत असत्या तरी हात वर करणे काही मला शक्य नव्हते. मी कधी कुणाच्या मुस्काळीत मारली नाही किंवा कुणी माझ्या मारली नाही. अशा परिस्थितीत बगलेत छत्री, हातात मेथीची जुडी ही घेऊन तुटत आलेल्या चपलेचा अंगठा घरी पोचेपर्यंत तरी न तुटो अशासारखा भाव सदैव चेहऱ्यावर असणाऱ्या मज पामरावर कुणीही केवळ ताकद आजमावण्यासाठी मुस्काडीत मारण्याचा का प्रयोग करेल असं मला नेहमी वाटत होतं. बोला की, गुरुजींच्या घनगर्जनेनी मी दचकून भानावर आलो. समजा तुमच्या थोबाडीत एखाद्याने हाणली. शब्द बदलून गुरुजींनी पुन्हा तोच प्रश्न केला होता. काय, समजा थोबाड फोडलंच तुमचं तर काय नुसतं गाल चोळीत बसाल? अहो, आपण रस्त्यातून जाताना केव्हा तरी कुणीतरी माझ्या मुस्काटीत त्याच्या शोकाखातर मारेल ह्या भीतीने त्या दिवसावर नजर ठेवून चालू आयुष्य पहाटे उठून तालमीत जाऊन ही करण्यात घालवावे हा सिद्धांत मला तरी काही पटेना. पुन्हा गर्जना झाली किंवा समजा एखाद्याने तुमच्या पेकाटात लाथ हाणली तर गुरुजींनी हाणण्याचे स्थळ आणि अवयव एवढाच फक्त बदलला होता. अहो, पण असं उगीचच कुणी कशाला हाणेल? मी गुरुजींच्या लाथेच्या कक्षेबाहेर जाऊन हा त्यांना सवाल केला. नाही, पण समजा हाणलीच तर? मग मीही म्हटलं, समजा नाहीच हाणली तर? मी आयुष्यात प्रतिप्रश्न करायचे एवढे धैर्य कधीही दाखवले नव्हते. पण खरं सांगतो, जगातले बरेचसे तापत्रय या असल्या कारणाशिवाय बळ साठवणाऱ्या लोकांनीच निर्माण केलेलं आहे. मग ते बळ कुणी सोना नाण्यातून साठवतं, कुणी दंडातून, कुणी बेटकुळीसारख्या टराटर फुगवलेल्या शब्दातून. खिशात पैसा खुळखुळायला लागला की तो खर्च केल्याशिवाय चैन पडत नाही. खर्च करायला लागलो की तो अधिक वाढल्याशिवाय चैन पडत नाही. ह्या दंडा मांड्यातमधली ताकद वाजवीपेक्षा जास्त वाढली की ती देखील खर्च करायची खुमखुमी सुरू होते. आणि मग डोळे नसलेले शत्रू शोधले जातात. आपल्या मानेची गर्दन झाली की दुसऱ्यांच्या माना मुरगाळण्यासाठीच आहेत असं वाटू लागतं. मग जो जो आपल्या मानेची गर्दन करायला लागतो आणि मारायला लागतो, मग हाताचे बळ अपुरे वाटायला लागते. एखाद्याने मुस्काटीत मारली तर, याच्याऐवजी लाठी मारली तर, अशा कल्पनांची भूतं उभी राहतात. मग लाठ्याही अपुऱ्या पडायला लागतात. तलवारी येतात, तलवारीनंतर तीरकमठा येतो, बंदुका येतात, तोफा येतात. मग काही चतुर लोक पैसे खुळखवीत त्या तोफावाल्यांसकट विकत घेतात आणि हा म्हणता दंडातल्या बेटकुळ्यांचे बॉम्ब होतात. मग शब्दाच्या बेटकुळ्या फुलवणारे काल्पनिक सवाल उठवतात. समजा एखाद्याने तुमच्यावर बॉम्ब टाकला तर? आणि भोवताचे सुंदर युवतीचे मोहक विभ्रम, नुकतीच पावले टाकायला लागलेल्या बाळाचे एक पाय नाचवरे गोविंदा, जयजयवंतीमधील
तो लढीवाळ फरक हे सगळे सोडून चारही दिशातून एकच सवाल उठतो की समजा तुमच्या कोणी मुस्काडीत मारली तर, समजा कोणी तुमच्यावर बॉम्ब टाकला तर. ह्या लोकांना समजा तुम्हाला कोणी जेवायला बोलवलं तर श्रीखंड हवे का बिर्याणी, समजा तुम्हाला कोणी नाच पाहायला बोलवलं तर कथ्थक का मणिपुरी, समजा एखादी तरुणी तुम्हाला म्हणाली सांग तू माझा होशील का, असे सवाल सुचतच नाही. कारण ह्या तऱ्हेतऱ्हेच्या बेटकुळ्या आपण कशासाठी फुगवत आहोत ह्या प्रश्नाला त्यांच्या कल्पनेतल्या मुस्काडीत मारणाऱ्या इसमापलीकडे त्यांच्याकडे दुसरे उत्तर नसते. मग मुस्काडीत मारणारा तो कल्पनेतला इसम असतो, कधी तो धार्मिक गट असतो, कधी वांशिक गट असतो, तर कधी देश असतो. मग कल्पनेतल्या भांडणात खरी लाथ मारून माणसे काचेच्या सुंदर रंगबेरंगी भांड्यासारखी ज्यांना ह्या कल्पनेतली भूतं छळत नाहीत अशा लोकांनी उभी केलेली रंगीबेरंगी संस्कृतीची पात्रे खळाळून फोडून टाकतात. त्या विध्वंसानंतर भानावर आल्यावर त्यांना कळतं की खरं तर कुणीच कुणाशी भांडत नव्हतं. कारण ज्या घरातून आपल्यावर हल्ला होईल अशा भीतीने आपण आधीच बॉम्ब टाकून घर उद्ध्वस्त केले, त्या घरात बॉम्ब पडण्याच्या क्षणी एक आई मुलाला दूध पाजत होती, एक कवी कविता रचत होता, एक शिल्पकार मूर्ती घडवत होता, एक गवई तंबोरा जुळवीत होता. हल्ली मांडवात मला कोणी दंडातली बेटकुळी वगैरे दाखवायला लागलं की मी विचारतो काय हो तो सनईवर चाललाय तो सारंग, उगीचच वर्तमानपत्री आधारावर कुणी कुठल्या दंग्यात हिंदू अधिक मेले की मुसलमान याची चर्चा सुरू केली की मी चक्क अब्दुल करीम खा साहेबांची रेकॉर्ड लावतो, गोपाला मेरी करुणा क्यों नहीं आए, किंवा हरिभाऊ सवाई गंधर्वांच्या तू है मोहम्मदचा दरबार निजामुद्दीन सुजानी ह्या तानांनी खोली भरून टाकतो. मला पहाटे उठवायची ताकद आहे ती फक्त ललत भैरव तोडी अशा रागणी. समजा कुणी तुमच्या मुस्काडीत मारली तर अशा कल्पनेतल्या भूतांनी पछाडलेल्यांमध्ये नाही. अगं तू इतक्यात का आवरावर करायला लागलीस? काय भाई, आता ही सगळी पुस्तकं आवरून ठेवायला हवीत, आज घरी सोडणार आहेत ना. अगं गोविंदा येणार आहे ना, तो करेल मदत. माझी खरं तर पुस्तकं आवरून ठेवली की फार पंचायत होते. म्हणजे अशी लेखकांच्या नावानुसार किंवा शैलीनुसार किंवा प्रकाशकांनुसार पुस्तकं लावून ठेवलेल्या लायब्ररीत मी गेलो ना की लहान मुलासारखं 2-4 पुस्तकं इकडची तिकडं लावून टाकतो. लायब्ररीच्या शेल्फमध्ये कसं एक प्रकारचा रँडमनेस असावा, यादृच्छिकता नसावी. म्हणजे मध्येच वेगवेगळ्या लेखकाचे किंवा शैलीचे पुस्तक हातात आले की त्याचं आश्चर्य न वाटता कुतूहल वाटलं पाहिजे. एकाच पठडीतली सगळी पुस्तकं एकत्र केली की मला उगाच वाटतं की सगळ्यांची एकमेकांची स्पर्धा चालू आहे, आणि मग वाचकाने त्याच्यातलं एक पुस्तक खाण्यातनं उचललं की ते पुस्तक उगाचच बाकीच्यांना वाकुल्या दाखवत आहे असं मला वाटतं. खरं आहे. अरे भाई, हे बघ मला काल काय सापडलं. पिग्मॅलियन, जॉर्ज बर्नार्ड शॉ. काय मस्त झालं होतं रे याचं नाटक तुझं. अगं मी काही फार अनुवाद वगैरे करण्याच्या फंदात पडलो नाही. माझा इंग्रजीचा व्यासंग काही मराठी इतका मोठा नाही, पण काही इंग्रजी गोष्टी मला फार आवडल्या, त्यातली ही एक. पण तुला सांगू, यात खरा जीव ओतला तो भक्तीनं. तिनं माझ्या फुलराणीला स्टेजवर जिवंत केलं, आणि आता ती फुलराणी म्हणजे भक्तीच असं समीकरण झालं आहे. तिनं एक नवीन गोष्ट घडवून आणली बरं का. म्हणजे गाण्यातील एखाद्या आवर्तनाला किंवा जागेला वन्स मोर मिळणं, किंवा वादकाने एखादी छान जागा वाजवली की त्याला वन्स मोर मिळणं हे स्वाभाविक आहे. पण पहिल्यांदाच नाटकातील स्वगताला तिने वन्स मोर घेतला, तोही अगदी प्रत्येक प्रयोगात. सतीश दुभाषी पण जोरदार काम करायचे. दोघांची जुगलबंदी म्हणजे मेजवानीच होती प्रेक्षकांसाठी. असं काय मास्तर साहेब, गधडी काय, नालायक, हरामजादी. थांब
थांब, तुला शिकवीन चांगलाच धडा, तुझ्या पापाचा भरलाय घडा. मोठा समजतो स्वतःला मास्तर, तुझं गटारात घालजा शास्त्र. तुझं मसणात गेलंय ज्ञान, तुझ्या तोंडात घालील शान. तुझा क, तुझा ख, तुझा ग, तुझा घ, मारे पैजचा घेतोय इडा, तुला शिकवीन चांगलाच धडा. तुझा उतरीन समदा माज, तव येशील गुंडाळून लाज. माझी चाटत येशील बुट, मी म्हणन काय आज इकडं कुठं. हात पसरून मागशील भीक, मी म्हणन जरा शुद्ध बोलायला शिक. मग उडवून हात सांगीन धरायला वाट, चल बाहेर मुकाट. उग वळवळ करतोय किडा, तुला शिकवीन चांगलाच धडा. तुला दाखवतेच बघ चोरा, तू बघशील माझा तोरा. ओ हो आहा, ओ हो आहा, हाऊ स्वीट, हाऊ स्वीट, लवली, चार्मिंग, ब्युटी. हाय समदे धरत्याल मंजूचे पाय, कुत्र्यावानी गोळवीत गोंडा, आणि तरण्या पोरांचा दारात लोंडा. हाय मंजू, हाय दिलीप, हाय मंजू, हाय फिलिप. केम छो मंजू बेन, हाऊ डू यू डू. कम कम गो हँगिंग गार्डन, आय बेग युअर पार्डन. कुणी आणतील सिल्कची साडी, कुणी देतील मोत्यांची कुडी, कुणी घालतील फुलांचा सडा, तुला शिकवीन चांगलाच धडा. मग कुठूनचा येईल एक राजकुमार, सफेद घोड्यावर होऊन स्वार. नजरला जेव्हा नजर मिळल, झटक्यात माझ्या पायाच पडल. म्हणल राणी तुझ्यावर झालोय फिदा, क्या खूबसूरती कैसी अदा. माग माग तुला काय हवं ते माग, प्यारी माझ्यावर धरू नको राग. मी मात्र गावठीच बोलीन, मनाची गाठ हळूच खोलीन. गालावर चढल लाजेची लाली, नजर जाईल अलगद खाली. मी म्हणन हे काय असं, गावात उगाच होईल हसं. कुपणापात सरड्याची धाव, टिटवीनं धरावी का दर्याची धाव. हिऱ्याच्या कंठ्याला सुतळीचा तोडा, अन गटारीच्या पाण्याला सोन्याचा घडा. मग राजाच येईल रथात बसून, म्हणल कसं बी कर पर हो माझी सून. दरबारी धरत्याल मुठीत नाक, म्हणत्याल राजाचा मान तरी राग. तोरण बांधान रांगोळ्या काढा, त्या अशोक्याला शिकवीन चांगलाच धडा. मग मंजू म्हणल महाराज ऐका, त्या अशोक मास्तरला बेड्याच ठोका. शिष्याचा रस त्याच्या कानात होता, आणि लख लख सुरीनं त्याची गर्दन छाटा. मास्तरला घोड्याच्या शेपटाला जोडा, आणि पाटलून काढून चापकानं फोडा. महाराज म्हणतील भले हुशार, धाडून द्या र घोडे स्वार. जेव्हा राजाचं शिपाई धरत्याल तुला, म्हणशील म्हणजे सोडीव मला. धरशील पाय आणि लोळशील कसा, रडत राहशील ढसा ढसा. तुझा ओ, तुझा आ, तुझा न, तुझा न, तुझा शा, तुझं वस्कन अंगावर येणं. भोग भोग आता तुझ्या कर्माची फळं, तुझ्या चुरू चुरू जिभेला कायमचं टाळं. महाराज म्हणतील याची गर्दन तोडा. मी म्हणन जाऊ द्या गरीबाला सोडा. शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले हे शब्द
शब्दांच्या पलीकडले प्रथम तुला पाहियले आणिक घडू नये ते घडले शब्दांच्या पलीकडले अर्थ नवा गीतास मिळाला अर्थ नवा गीतास मिळाला छंद नवा अनताल निराळा छंद नवा अनताल निराळा त्या दिवशी का प्रथमच माझे सूरसांग अवघडले अवघडले सूरसांग अवघडले शब्दांच्या पलीकडले आठवते पुनवे चारात्री आठवते पुनवे चारात्री आठवते पुनवे चारात्री लक्षदीप विरघळले गात्री लक्षदीप विरघळले गात्री मिठीत तुझिया मिठीत तुझिया मिठीत तुझिया या विश्वाचे रहस्य मज उलगडले उलगडले रहस्य मज उलगडले शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले शब्दांच्या पलीकडले शब्दांच्या पलीकडले या सगळ्या लोकांनी आपलं आयुष्य समृद्ध केलं. तूही त्यातलाच भाई. चला आवरून झाले. गोविंद आलाय, आता आपण घरी जाऊया. हे बघ, मी काही त्यातला नाही. मध्यम वर्गीय वगैरे काय म्हणतात ना, तसा मी एक माणूस आहे. जे मला सुचलं ते मी माझ्या लिखाणातून सांगितलं. हां, वाचकांनी ते वाचून आम्ही पोट धरधरून हसलो हे मला ऐकवलं. फार तर 4-5 विनोदी पुस्तकं, काही प्रवास वर्णनं, काही व्यक्तिचित्र, नाटकं आणि थोडीशी गाणी, हीच काय ती माझी साहित्य निर्मिती. माझ्यापासून कुठला कालखंड सुरू झाला नाही की संपला नाही. ह्या सगळ्या प्रदेशात मी जिथं हिंडलो त्या प्रदेशाचं हे एक प्रवास वर्णन आहे असं आपण फार फार तर समजू. संगीतामुळे किंवा नाटकामुळे किंवा मी रचलेल्या साहित्यामुळे ह्या सगळ्या कलांमधून मला जो अनुभव मिळाला, जी जीवनदृष्टी मिळाली, मनावर चढणारी काजळी जी वेळोवेळी पुसली गेली, त्याचं कारण म्हणजे माझा ह्या कलांशी जडलेला संग. आणि जे मला लाभलं ते मी इतरांना लाभावं या हेतूने निर्मिती करायला लागलो. 1 तीळ 7 जणात वाटून खावा म्हणतात,
तसं मला जे जे तीळ मिळत गेले ते ते मी वाटत गेलो. तिळापासून होतं ते तेल. तेलाला स्नेह म्हणतात. ह्या वाटपातून तुमचा आमचा स्नेह जो जडला ती माझी खरी कमाई. आणि ही कमाई केवळ माझी नाही, तर ह्या जगात कलेच्या रूपाने आनंद देणारे आणि घेणारे जे जे कोणी आहेत त्या साऱ्यांची ही कमाई आहे. मला खरी जी कला आत्मसात करायची होती ती म्हणजे जगण्याची, मनसोक्त जगण्याची. आनंद यात्री व्हायचं होतं आणि त्यात तुझा वाटा महत्त्वाचा, माझ्या आजूबाजूला असलेल्या सगळ्याच माणसांचा. ह्या सगळ्यांनी माझं जगणं अभिजात केलं. गा विहगांनो माझ्या संगे. गा विहगानो माझ्या संगे, गा विहगानो माझ्या संगे. सुरांवरी हा जीव तरंगे, सुरांवरी हा जीव तरंगे. तुमच्या परी माझ्याही सुरातून उसळे प्रेम दिवाणे, दिवाणे माझे जीवन गाणे, गाणे माझे जीवन गाणे, गाणे. व्यथा असो आनंद सुदे, व्यथा असो आनंद सुदे. प्रकाश किंवा तिमिर सुदे, प्रकाश किंवा तिमिर सुदे. वाट दिसो अथवा न दिसू दे, गात पुढे मज जाणे, जाणे माझे जीवन गाणे, गाणे माझे जीवन गाणे, गाणे माझे जीवन गाणे, गाणे माझे जीवन गाणे, जीवन गाणे, जीवन गाणे. कार्यक्रम झाल्यानंतर एक औपचारिक पद्धत असते आभार मांडण्याची. तर आभार हा पुलंचा कार्यक्रम असल्यामुळे आभार पण पुलंच्याच पद्धतीने व्हावा असे सगळ्यांचा आग्रह होता. काय ना, आपण मराठी माणसं असतो आणि मराठी माणसं असे काय छान, बरे झालं का, आले का, वा वा छान, हे असं कधी बोलत नाहीत. असं बोललं की नेमकं वाटतं की हा नाटकी आहे, हा काहीतरी कृत्रिम आहे, काहीतरी ढोंगीपणा करतो आहे. आपण कसं म्हणतं काय, कसं काय, बरं कसं काय, तुमचं बरं चाललं आहे ना, छान झालं की नाही कार्यक्रम. आपण नेहमी हा असं बोलतो एकमेकांशी. आणि काय झालं की काय आपण कडे एक औपचारिकता असते की काय तुमचं मन मोकळेपणाने कसं झालं कार्यक्रम, नाही नाही ठीक आहे, बरं आहे, चालणं झालं. तर असंच आपण जे महत्त्वाचे लोक असतात ना त्यांना आपण त्यांना गृहीत धरतो की झाला हा कार्यक्रम. तसं महत्त्वाचे नाही, त्यांच्या पूर्ण खांद्यावरती हा कार्यक्रम आम्ही वाहून नेऊ शकलो असं सगळ्यात पहिले आभार मानायचं तर म्हणजे आदित्य वाचक कट्ट्याचे. त्यांनी आम्हाला हा मंच दिला. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपेक्स कमिटी, त्याच्यानंतर मॉन्टी आणि त्याचे सगळे सहकारी, ही सगळी मंडळी आम्हाला इतकी महत्त्वाची आहेत. त्याच्यानंतर आम्हाला साऊंडला साथ देणारे आमचे सनीदादा, त्याच्यानंतर मग छान त्याची व्हिडिओग्राफी केलेले आमचे व्हिडिओग्राफीवाले दादा, या सगळ्यांचं इतकं आभार मानावं तितकं कमी आहे. आणि त्याच्यानंतर आपण असं बघितलं की आपण आपल्या डोळ्यासमोर कोणीतरी असं लहानाचं मोठं होत, आपण एक आपल्यासमोर कुठेतरी बागेमध्ये कुठेतरी अंकुर फुटतं आणि त्या अंकुर फुटल्यानंतर हळूहळू ते रोपटं होतं आणि ते रोपट्याचं नंतर छान डौलदार गुलाब होतं. अशी ही सगळी मुलं आपल्यासमोर लहानाची मोठी झालेली दिसली आहेत आणि आता किती मोठी छान छान गाणी गातात आहे, अभिनय पण करतात आहे. सिफर जिरगाळे, अनया खडके, जुई भालेराव, जरा समोर पण या, आणि सार्थक पिंगळे. कसं असतं
की एखाद्या सासूला ना आपल्या सुनेच्या चुका एकदम सहज दिसतात. बायकोला साडी घ्यायला घेऊन गेलो तर बायको, मी म्हटलं अगं ही बरी आहे, ही जरा घे. ती म्हणते तसं नाही म्हणे, हा रंग नंदेकडे आहे, वंसनकडे तो रंग आहे, तो रंग मला नको. एवढ्या सहज त्यांना रंग ओळखता येतात, एवढ्या सहज आपल्या नंदेच्या चुका दिसतात, सासवाच्या चुका दिसतात. तितक्याच सहज असे तरणारे स्वर आणि सूर ज्यांना दिसतात आणि त्या पेटीवरती सुरेख वाजवतात, असे आमच्या पूनमताई. कला म्हटलं की आपण म्हणतो तेजस्वी, प्रखर, कलाकार पण एकदम बुद्धिमान, प्रखर, तेजस्वी म्हणतो. पण ज्यांच्या सहवासात राहून आपल्याला एकदम शीतल चांदण्यात राहिल्यासारखा अनुभव येतो ते म्हणजे आमचे दोन्ही अनिरुद्ध खडके तबल्यावरती आणि अनिरुद्ध ताम्हाणे गायनामध्ये. त्यांच्यासोबत तुम्ही फक्त एक अर्धा तास घालवा आणि तुम्हाला इतकं शांत वाटेल. आणि आपल्याला शांत वाटलं नाही याचा अर्थ आपल्यामध्येच काहीतरी खोट आहे असं समजून घ्या. तेवढं झाल्यानंतर मग आता आपले गायक आणि वाचक, आता अभिनय करणं पण एवढं सोपं नाही आहे. अभिनय करताना आणि वाचन करताना देखील ख्यालाला गाताना प्रत्येक सूर जसा तोलावा लागतो तसं वाचन करताना ना पण प्रत्येक शब्द तोलावा लागतो. तर सगळ्या वाचकांच्या, श्रीलेखाताई, गौरवी, आपण कोणाला मिस केलं का, विश्वेश आणि सिफर जिरगाळे आणि स्मिता जिरगाळे. आणि आपण इतकं सुरेख स्वागत जे बघितलं सगळ्या महिला वर्गाचं, त्या सगळ्या महिला वर्गासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊनच जाऊ द्या. दीप्ती पिंगळे, श्रीलेखा गोहाड, नंदिनी थत्ते, गौरवी देशपांडे आणि ज्योती पप्पू. सुरात म्हणजे अनिरुद्ध, दोन्ही अनिरुद्धच्या समोर, पूनमताईच्या समोर तितकंच बेसूर गायचं कमाल लागतं. हे एवढं सोपं नाही आहे. म्हणजे खूप धारिष्ट लागतं त्याला. आणि ते धारिष्ट या 5 जणींनी दाखवलं, याच्यासाठी त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. ते करत असताना की आज मास्तरची भूमिका करत असताना मला मास्तर मी खऱ्या आयुष्यात नाही आहे याचं मला हायसं वाटलं. इतका सुरेख कलाकृती ज्योतीने केली. ज्योतीसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. 75 वर्षाच्या तरुण सेल्समनने आपल्याला तपकीर विकली बरं का. त्याच तपकिरीमुळे काय झाली, ती तपकीर कशाची होती माहिती आहे का, वाचनाच्या आवडीची ती तपकीर होती. की आम्हाला सगळ्यांना वाचनाची आवड तयार व्हावी. आणि त्याच्यानंतर आपल्याला आक्षी याक्षी याक्षी अशी ज्या हिंदीमध्ये म्हणा, मराठीमध्ये म्हणा, फटाफट 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 ज्या शिंका आल्या, त्याने आमचा मेंदू हलका झाला आणि सगळ्यांना आपल्याला पुलांबद्दल किंवा सगळ्या पुस्तकांबद्दल अधिक प्रेम तयार कोणी वृद्धिंगत केलं ते आमचे पाठक काका. काय ना की आपल्या पुलंच्या कार्यक्रमांमध्ये व्यक्ती आणि वल्लीचं खूप विशेष पुस्तक आहे. ते खूप सगळ्यांना प्रेमाचं आहे, आवडीचं आहे. त्याच्यामध्ये एक पात्र येतं की काहीही अडीअडचण झाली, त्या पात्राकडे, त्या प्रत्येक अडीअडचणीला काहीतरी एक उपाय आहे, त्याच्याकडे नक्कीच काहीतरी सोल्युशन आहे. तो नारायण म्हणजे आमची नंदिनी थत्ते. हा सगळा डोलारा उभं करणं म्हणजे सोपं नाही. काय आहे, ते मधमाशाच्या पोळ्याच्या जवळ जाण्यासारखं आहे. कारण की कुठून तरी काही जरी चुकलं, काही नाही आलं, काही गेलं, ते मधमाशाच्या पोळ्याला दगड लागल्यानंतर जो त्रास होतो, तो त्रास दिग्दर्शकाला आणि दिग्दर्शकाच्या पत्नीलाच सहन करावा लागतो. काय होतं, कारण की त्या मधमाशाच्या पोळ्यातनं जे मिळणारं मध आहे ते आपल्या श्रोत्यांना मिळण्याची आपली इच्छा असते. ते मध आपल्याला सेवन करायचं असतं. म्हणून सगळ्यात जास्त आभार आणि कौतुक करायचं ते विश्वेश जिरगाळे आणि त्यांच्या पत्नी स्मिता जिरगाळे. काय मराठी माणसांच्या हे पुलांना कोणीतरी विचारलं, पुलं आपण आभार द्याल, आभार प्रदर्शन कराल का? पुलं म्हणे आभार आणि धन्यवाद हे मुळात मराठी शब्द नाहीच आहेत. मला विश्वासच बसत नाही हे मराठी शब्द. आपण कोणाला तरी म्हटलं की यार कोणाच्या तरी घरी गेलो आणि म्हटलं की वा बरं पिठलं भाकरी बरी झाली, त्याला वाटतं की हा ढोंगी माणूस आहे,
हा नक्कीच काहीतरी कृत्रिमपणा करतो आहे. आणि आम्ही कर्मधर्म संयोगाने नाटकवाले असल्यामुळे आम्ही म्हटलं आभारी आहेत, बरं छान झालं ते, आणि हा नक्की नाटक करतो आहे काहीतरी. तर म्हणून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण प्रेक्षकगण आपले आभार मानणार नाही, आपल्या ऋणात राहण्याची आमची सगळ्यांची इच्छा आहे. खूप खूप धन्यवाद. मला एक सांगायचं आहे की ज्योतीची सगळी तयारी, तिचा मेकअप आणि हे सगळं जुईलीनी केलं होतं, त्यामुळे तिचेही आभार. आणि गुरुजींच्या भूमिकेत कल्पक पिंग आहे.